मागच्या काही दिवसांपासून भारतात इथेनॉलचा विषय चर्चेत आहे. E20, E85, E100 हे सगळे विषय चर्चेत आहेत. नितीन गडकरी अनेक गोष्टींबद्दल बोलतायत. नितीन गडकरींनी काही दिवसापूर्वी सांगितलं की मी E100च्या प्रपोजलवर आता सही करून आलोय आणि त्यामुळे लवकरच E100 देखील येईल. त्यामुळे सगळ्यांच्या दृष्टीनं कन्फ्युजनचा विषय असा झालाय की E20 सध्या आपण गाडीत घालतोय, E85चं काय चाललंय, E85 नेमकं कुठं आलंय, E100 कधी येणार आहे, नेमक्या रस्त्यावर त्या गाड्या ज्या बंद पडतायत त्याचे जे व्हिडिओ येत आहेत त्याचा नेमका काय विषय आहे आणि या सगळ्यांच्या मध्ये नितीन गडकरींना जे आता सध्या टार्गेट केलं जातंय त्याचं कारण काय आहे, नितीन गडकरींचा यात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट काय आहे, ब्राझील मॉडेलची जी चर्चा भारतात होते कारण ब्राझीलमध्ये E100 पर्यंत ब्राझील ऑलरेडी पोहोचलेला आहे. मग हे इथेनॉल मुळात घालायची गरजच काय आहे हा प्रश्न अनेक लोकांच्या मनात आहे. अनेक लोकांना समजतच नाही की इथेनॉल घालायची गरज काय, पेट्रोलवरती गाडी चालते, पेट्रोल आहे, डिझेल आहे, हे सगळं असताना मग इथेनॉलमध्येच कुठं आलं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं डिटेलमध्ये देऊया आजच्या या व्हिडिओमध्ये आणि शिवाय हेही समजून घेऊया की नितीन गडकरी नेमक्या काय चुका करतायत ज्यामुळे त्यांची जी इमेज आहे ती कम्प्लिटली डॅमेज होत चालली आहे. बघूया सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. E20 असू दे, E85 असू दे, E10 असो किंवा E100 असो, या सगळ्यामध्ये E म्हणजे इथेनॉल आणि त्याच्या पुढे जो आकडा दिला आहे तो असतो त्याच्या टक्केवारीचा. E20 मध्ये 20% इथेनॉल असतं आणि उरलेलं 80% पेट्रोल असतं. आणि हे इथेनॉल काय आहे तर इथेनॉल एक ज्वलनशील पदार्थ आहे जो ऊसाच्या मळीपासून मिळवता येतो, मक्यापासून मिळवता येतो, जे तांदळाचं खसपट असतं त्याच्यापासून मिळवता येतो. या सगळ्यांच्यापासून मिळणारा हा जो इथेनॉल आहे हा ज्वलनशील असल्यामुळं तो पेट्रोल सोबत घालून आपल्या गाडीमध्ये घातला तर गाडी त्याच्यावरती चालू शकते. आता मुळात हा प्रश्न आहे की मग पेट्रोल सोबत इथेनॉल घालायचं कशाला. जर आपल्याला पेट्रोल असेल तर डायरेक्ट आपण पेट्रोल गाडीमध्ये घालायचं आणि त्याच्यावर गाडी चालवायची. पण तसं नाही, आपल्याला पेट्रोलला पर्याय शोधायची गरज निर्माण झालेली आहे कारण आपला देश संपूर्णपणे दुसरीकडून जे आयात आपण पेट्रोल करतो त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे जवळजवळ 85% तर आपण आयातच करतो, आपल्याकडं फार थोडं पेट्रोल डिझेल सापडतं. त्यामुळे मुद्दा असा आहे की आपल्याला परदेशातून खरेदी करण्यासाठी डॉलर्समध्ये पैसे खर्च करायला लागतात आणि त्यामध्ये आपला खूप खर्च होतो. मग तो वाचवण्यासाठी आपल्याला पेट्रोलला काहीतरी एक सबस्टिट्यूट आणायला पाहिजे. मग त्याच्यासाठी उपाय म्हणून इथेनॉलचा शोध लागला. इथेनॉल जसं आलं तसं इथेनॉल हळूहळू आपण पेट्रोलच्या सोबत मिक्स करायला लागलो. सुरुवातीला इथेनॉल 1.5% मिक्स करत होतो, नंतर मग वाढवत 10%, 5% असं करत 20% पोहोचलो. आता मग इथेनॉल 85% किंवा इथेनॉल 100% करायची चर्चा चालू आहे. मग याचा फायदा काय होणार तर सरकारला पेट्रोलवर जो खर्च करायला लागतोय, कारण आता इराणमध्ये, इराकमध्ये किंवा अशा कुठल्याही मिडल ईस्ट मधल्या देशामध्ये अशा पद्धतीचे इथेनॉलची काही गरजच नाही. त्यांच्याकडं स्वतःचं पेट्रोल आहे, डिझेल आहे, क्रूड ऑइल त्यांच्या देशात सापडतंय, ते विहिरीतून काढायचं, गाडीत घालायचं. त्यांना इथेनॉलची गरज नाही. इथेनॉलची गरज आपल्यासारख्या देशांना आहे जिथं पेट्रोल स्वतःचं मिळत नाही आणि त्यामुळे इथेनॉलचा शोध सुरू झाला आणि इथेनॉलची गरज निर्माण झाली. आता इथेनॉल जसं वाढत जातंय तसं भारताचे या पेट्रोलवरती असणारं अवलंबित्व कमी होत जाते आणि त्यामुळे सरकारचे पैसे वाचतात. सरकारचं असं म्हणणं आहे की दरवर्षी जवळजवळ 22 लाख कोटी रुपयांचा पेट्रोलचा खर्च होतो आपला आणि इथेनॉलमुळे मागच्या वर्षी 1.9 लाख कोटी रुपये वाचले. आता इथेनॉलमुळे खर्च कमी होतो, दुसरीकडे इथेनॉलचा जो खर्च आहे तो मग शेतकऱ्यांना मिळतो. इनडायरेक्टली ऊस जे लावतात, मका लावतात किंवा तांदळाचं पीक घेतात त्या शेतकऱ्यांना एक प्रकारे याचा बेनिफिट मिळतो. त्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांना जातात असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे दुहेरी फायदा आहे, शेतकऱ्यांचा फायदा आणि सरकारचं बिल वाचतंय. त्यामुळं सरकार इथेनॉलवरती जास्त बॅटिंग करतंय किंवा इथेनॉलची गरज सरकारला जास्तीत जास्त पुढे आणायची काय आहे तर इथेनॉलमुळे सरकारचं डॉलर्स वाचतात. मग हे जे सरकारनं ठरवलंय हे तर सगळं चांगलंच आहे की मग याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे याचा देखील विचार करायला पाहिजे कारण याच्यावरती टीका भरपूर होते. तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की भारतानं जरी E20 आता आणलेलं असलं, डिसेंबर 2025 पर्यंत भारतात सगळ्या गाड्यांमध्ये जे पेट्रोल तुम्ही घालताय ते 100% पेट्रोल नाही. आपण पंपावर जातो आणि म्हणतो पेट्रोल टाका, पण ऍक्च्युली ते पेट्रोल नाही आहे, त्याच्यामध्ये 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल आहे. भारतातल्या कुठल्याही पंपावर जावा, तुम्हाला पूर्ण पेट्रोल मिळत नाही. तर मुद्दा असा आहे की हे जे आपण पेट्रोल घालतोय त्याच्यामध्ये इथेनॉल 20% आहे, पण आपल्या गाड्या सगळ्यांच्या गाड्या मात्र इथेनॉल 20% वरती चालणाऱ्या गाड्या नाहीत. काहींनी गाड्या 2018ला घेतल्यात, काहींनी 17ला घेतल्यात, काहींनी 15ला घेतल्यात, काहींनी 2020ला 21ला घेतल्यात. पण इथेनॉल 20% कधी झाले 2023 मध्ये झाले. म्हणजे आपल्या गाडीमधलं जे इंजिन असतं, तुम्ही जर इंजिनिअरिंग शिकला असाल किंवा तत्सम काही शिकला असाल तर एक बेसिक गोष्ट आपल्याला माहिती आहे की
पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन अशा प्रकारची दोन इंजिन आपण बघितलेले आहेत. तर मुद्दा असा आहे की जर आपल्या गाडीचे इंजिन हे पेट्रोल इंजिन आहे, तर पेट्रोल इंजिन असताना देखील मग त्यात इथेनॉल घातल्यामुळे त्या इंजिनाची वाट लागणार आणि अशा पद्धतीनं इंजिनची वाट लागते आहे. कारण इथेनॉल हा काही जास्त ज्वलनशील पदार्थ नाही आहे. जसा पेट्रोल जास्त ज्वलनशील आहे तेवढा तो नाही. म्हणजे इथेनॉलची कॅलरीफिक व्हॅल्यू ही ऍक्च्युली कमी आहे. त्यामुळे इथेनॉल जरी पेटत असला तरी तो पेट्रोल इतका वेगाने पेटत नाही. त्यामुळे इंजिनला जास्त काम करायला लागतं ज्यावेळेला इथेनॉल वाढत जाते आणि त्यामुळे इंजिनचं नुकसान होतंय. दुसरी एक गोष्ट आहे इथेनॉलचा प्रॉब्लेम. इथेनॉल बरोबर थोडंसं पाणी मिश्रण झालं तर इथेनॉल जे असतं ते सगळंच पाणी व्हायला चालू होतं आणि पाण्याची डेन्सिटी जास्त असते. त्यामुळे ते इंजिनमध्ये खालच्या बाजूला जायला चालू होतं आणि त्यामुळं इंजिन बंद पडायला, रस्त्यावर गाड्या बंद पडतात वगैरे वगैरे गोष्टी ज्या तुम्ही बघितल्या असाल त्या अनेक ठिकाणी घडतात. विशेषतः टू व्हीलर ज्यांची बरोबर समोरच आपल्यासमोर पेट्रोलची टाकी असते आणि त्याच्यावरून जर थोडासा जरी पाणी आत जायला जर जागा असेल, विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, पल्सरमध्ये हे भरपूर वेळा होतं. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे काय होतंय, पाणी थोडंसं आत जाते, आत असते पेट्रोल आणि इथेनॉल, त्या इथेनॉल बरोबर पाणी मिक्स होते आणि गाडी अचानक बंद पडते, रस्त्यावर उभी राहते. त्यामुळे भारताचं चुकलंय असं की भारतानं पहिल्या गाड्या निर्माण करायला पाहिजेत होत्या ज्या गाड्या इथेनॉल 20% वर चालतील, इथेनॉल 85% वर जातील, इथेनॉल 100% वर चालतील, त्या गाड्या निर्माण करायच्या आणि मग नंतर इथेनॉल कंपल्सरी करायचं. आपल्याकडे झालंय उलटं, आपण इथेनॉल कंपल्सरी करत चाललोय. खरं तर E20 कंपल्सरी करायचं सरकारचं टार्गेट 2030 होतं, पण ते हरदीप सिंग पुरी जे पेट्रोलियम मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की ते आपण 5 वर्ष अगोदर डिसेंबर 2025लाच अचीव्ह केलंय. म्हणजे 5 वर्ष अगोदर अचीव्ह केलंय. याचा अर्थ लगेचच आपण पुढचा गोल पोस्ट ठरवायचा आणि त्याच्या मागे लागायचं असा त्याचा अर्थ नाही. आपण थोडासा या गोष्टींना वेळ द्यायला हवा. गाड्या तयार होऊ देत, लोकांना त्या मिळू देत आणि त्यानंतर मग हे आणायला पाहिजे. मग इथं चर्चा होती ती ब्राझील मॉडेलची. ब्राझील मॉडेल काय आहे ते थोडक्यात बघूया. ब्राझील हा देश सुद्धा आपल्याप्रमाणेच पेट्रोल आणि डिझेल या गोष्टींसाठी दुसऱ्या देशांच्यावर अवलंबून होता. त्यांना जास्तीत जास्त आयात करावी लागत होती. त्यात 1973ला जगात एक पहिला ऑइल शॉक झाला. त्यामुळे ब्राझीलने ठरवलं की आपल्याला काहीतरी पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे. ब्राझीलमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर ऊसाचं उत्पादन होतं, त्यामुळे इथेनॉल तयार होत होता. त्यामुळे ब्राझीलने असं ठरवलं की आता आपण काय करूया, इथेनॉलला शिफ्ट करायला चालू करूया. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी त्यांच्या देशामध्ये इथेनॉल पॉलिसी डिक्लेअर केली. E20 सुरुवातीला आणलं, पण त्यावेळेला त्यांनी असं कंपल्शन केलं नव्हतं. त्यांनी E20 बरोबरच नुसतं पेट्रोल देखील लोकांना द्यायची व्यवस्था होती. 1979ला पहिल्यांदा ब्राझीलमध्ये E100 कार आली, म्हणजे पहिल्यांदा कार आली आणि तरी देखील ब्राझीलनं 100% इथेनॉल कंपल्सरी केलं नव्हतं. त्यावेळेला देखील ब्राझीलमध्ये E20च होतं, पण कार E100 यायला सुरुवात झाली, त्याला सबसिडी वगैरे द्यायला सुरुवात झाली. त्यामुळे लोक पण मोठ्या प्रमाणावरती इथेनॉलवाली जी इंजिन असेल त्याच कार खरेदी करायला लागले. सबसिडी मिळालेली, लोकांचा फायदा व्हायला लागला आणि इथून पुढे मग ब्राझील हळूहळू जे कंपल्सरी इथेनॉल आहे ते वाढवत गेला. मग 1993 साली त्यांनी E25 केलं, त्यानंतर 2003 साली त्यांनी E30 केलं आणि आता 2024 मध्ये त्यांनी E100, म्हणजे एक प्रकारचं त्यांचं असं आहे की त्यांच्याकडचं फ्लेक्झी फ्युएल ज्या कार आहेत त्या सगळ्या तयार केल्या आहेत. सगळीच वाहनं, जसे टू व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, सगळं फ्लेक्स फ्युएल ज्याला म्हणतात, म्हणजे दोन्ही पण चालतंय. E20 पासून E100 पर्यंत कसलंही त्यात पेट्रोल घाला ती कार चालणार, अशा पद्धतीच्या कार तयार केल्या. आणि हे ब्राझीलचं मॉडेल आपण राबवण्याचा प्रयत्न करतोय. पण मुद्दा असा आहे की ब्राझीलनं पहिल्यांदा कार तयार केल्या आणि नंतर मग इथेनॉल कंपल्सरी केलं. त्यामुळे त्यांच्या कार डॅमेज झाल्या नाहीत, त्यांच्या कार रस्त्यावर बंद पडत नाहीत. आता मग या इथेनॉलचा आणखी एक प्रॉब्लेम महत्वाचा असा आहे की यामुळं मायलेज कमी होतंय. इथेनॉल जास्त झाल्यामुळं, मगाशी म्हटलं तसं त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू जी आहे, त्याचे जे उष्मांक आहे तो थोडासा कमी आहे. तो कमी असल्यामुळे काय होतंय, तो जास्त मायलेज देऊ शकत नाही. आणि हे स्वतः हरदीप सिंग पुरी जे पेट्रोलियम मिनिस्टर आहेत त्यांनी देखील मान्य केलं. त्यांना ते मान्य करायचं नव्हतं, पण त्यांच्या तोंडातून ते चुकून आलं आणि त्यांनी ते मान्य केलं. त्याचबरोबर इंजिन डॅमेज होत आहे, या गोष्टी घडतायत. याच्याशिवाय जे इथेनॉलचं पाणी होत आहे त्याच्यामुळे जे डॅमेज होत आहे तो वेगळाच. या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे लोकांना इथेनॉल चटकन एवढं नको आहे. आता E20 आहे, पण E20 साठी सुद्धा अनेक गाड्या तयार नाहीत. गाड्या तयार नसल्यामुळे अनेक गाड्या रस्त्यावर बंद पडतायत आणि पावसाळा आल्यामुळे हा प्रॉब्लेम आजकाल थोडा जास्त दिसायला लागलाय. आता या सगळ्यामध्ये नितीन गडकरींची इमेज मात्र कम्प्लिटली डॅमेज होत चालली आहे. नितीन गडकरींना भविष्यातला पुढचा भारताचा पंतप्रधान म्हणून बघितलं जात होतं. अगदी ध्रुव राठी सारखे जे टीकाकार होते भारतीय जनता पक्षाचे, ते देखील म्हणत होते की नितीन गडकरी सारख्या लोकांना संधी द्यायला पाहिजे, त्यांच्यासारख्या लोकांनी पंतप्रधान व्हायला पाहिजे वगैरे वगैरे. पण या सगळ्या गोष्टी होत असताना ज्यांची हाय
हायवे मॅन ऑफ इंडिया, भारतात सर्वात जास्त वेगाने हायवे बनवणारे, दिवसाला 37 किलोमीटर हायवे बनवणारे असे महान नेते. आणि त्यांनी जवळजवळ जेव्हापासून ते मंत्री झाले तेव्हापासून त्यांनी एकच मंत्रालय आपल्याकडे ठेवले, रस्ते आणि वाहतूक विकास मंत्रालय. आणि त्यामुळं त्यांची इमेज अशी झाली आहे की त्यांना मलाईदार मंत्रालय नको, तर त्यांना काम करायचं मंत्रालय पाहिजे. कारण ते पूर्वी जेव्हा महाराष्ट्रात मंत्री होते त्यावेळेला देखील त्यांच्याकडे हेच मंत्रालय होतं आणि त्यांनीच आता जो मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे तो त्यांनीच मंत्री असताना बांधलाय आणि तो अतिशय कमी पैशात बांधलाय. या सगळ्या गोष्टींच्यामुळे त्यांची जी इमेज होती, एक विकास पुरुष म्हणून इमेज होती, ती डॅमेज होते. आणि ती डॅमेज होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे त्यांचे या इथेनॉलच्या प्रोग्राममध्ये असलेले स्वतःचे इंटरेस्ट. आणि त्याबद्दल भरपूर टीका होते. आपल्याला एक गोष्ट इथं सांगायला पाहिजे की नितीन गडकरी जरी रस्ते वाहतूक मंत्री असतील तरी पेट्रोलियम मिनिस्टरपेक्षा जास्त इथेनॉलबद्दल ते स्वतः बोलतात. इथेनॉल कंपल्सरी करण्यामध्ये त्यांचा भरपूर मोठा वाटा आहे. आणि म्हणून मग इथं टीका केली जाते की त्यांची 2 मुलं आहेत, त्यांची दोन मुलांची नावं आहेत निखिल गडकरी आणि सारंग गडकरी. आता निखिल गडकरीकडं सियान ग्रुप नावाचा एक ग्रुप आहे आणि सारंग गडकरीकडं मानस ग्रुप आहे. या मानस ग्रुप आणि सियान ग्रुप या दोन्ही ॲग्रो इंडस्ट्रीज आहेत आणि या दोन्ही देखील शुगर फॅक्टरीज आहेत. या शुगर फॅक्टरीच्या अगोदर त्यांची एक पॅरेंट कंपनी आहे पूर्ती ग्रुप. या सगळ्या शुगर फॅक्टरीजमधून मोठ्या प्रमाणावर इथेनॉलची निर्मिती होते, इथेनॉलचे कारखाने चालवले जातात. आणि त्यामुळं या इथेनॉल जे वाढत चाललंय, पूर्वी जेवढं इथेनॉल लागत नव्हतं सरकारला, कारण तेवढं मिश्रणच केलं जात नव्हतं, त्यामुळे हे जे इथेनॉल मिश्रण होतंय यामध्ये गडकरींचा पर्सनल फायदा होतोय. त्यांच्या मुलांच्या कंपन्या आहेत त्या भरभराटीला आलेल्या आहेत. आणि त्यांची जर फायदा किती झालाय ते जर बघितलं तर जून 2024 मध्ये त्यांचा जो सियान ॲग्रो नावाची जी कंपनी आहे त्यांच्या मुलाची, त्याचा 17 कोटी रुपयाचा रिव्हेन्यू होता. जून 2025 मध्ये एकच वर्षात त्याचा रिव्हेन्यू 510 कोटी रुपये झाला. म्हणजे किती पट झाला याचा फक्त तुम्ही विचार करा, किमान मला वाटतं 30 पट झाला. म्हणजे एवढा फायदा या कंपन्यांना अचानक व्हायला लागला. याचं कारण म्हणजे इथेनॉलचा जो वापर आहे, इथेनॉलची जी खरेदी आहे ती सरकार मोठ्या प्रमाणावर करायला लागलं. आणि म्हणूनच मग इथं कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा आरोप नितीन गडकरींच्यावर होतोय आणि म्हणून ते सध्या टार्गेटवर आहेत. दुसरं एक कारण ते टार्गेटवरती असण्याचं आहे, त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीत. काय एवढी घाई करताय हे ते सांगत नाही आहेत. एवढी घाई करायचं कारण नाही. E85, E100, E85 त्यांनी दिल्लीमध्ये आणलंय, काही गाड्या येत आहेत म्हणून सांगतायत, पण हे सगळं करायची एवढी घाई, एवढी गडबड नाही आहे. कारण अजून देखील भारतामध्ये ज्या गाड्या चालतायत त्या E10 वरती किंवा अजिबात काहीच नसलेल्या गाड्या देखील चालतायत. आणि त्याच वेळेला तुम्ही E85 कंपल्सरी करताय, तुम्ही E100 आणायचं म्हणून आताच सही करून आलो असं देखील सांगताय. या सगळ्या गोष्टींची जी घाई ते करतायत ही कशासाठी करतायत हे समजत नाही. लोकांना वाटतं की जोपर्यंत मंत्री आहेत तोपर्यंत इथेनॉल कंपल्सरी करून टाकलं की नंतर मग पुढची चिंता नाही, म्हणून ते करतायत काय? त्यामुळे असाही प्रश्न निर्माण होतोय. आणखी एक गोष्ट नितीन गडकरी मागच्या काही दिवसात करतायत ती अगोदर ते करत नव्हते, ते म्हणजे ते कधीही चिडत नव्हते. पब्लिक प्लॅटफॉर्ममध्ये बोलताना, कुठल्याही पॉडकास्टमध्ये कुठेही बोलताना त्यांची भाषा संयत असायची. ते चांगलं आणि व्यवस्थित बोलणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. पण यावेळी मात्र नितीन गडकरी म्हणतायत की अशी E20 बद्दलची जी अफवा लोक उडवत आहेत ते सगळ्या खोट्या आहेत. अशी कुठली बंद पडलेली एक गाडी मला दाखवा. पण प्रत्यक्षात नितीन गडकरींनी बघायला पाहिजे अशा भरपूर गाड्या भारताच्या रस्त्यांवर बंद पडत आहेत आणि ते त्यांनी बघितलेलं नाही आहे किंवा ते बघण्याचं नाकारतायत. प्रत्यक्षामध्ये आणखी ते असेही म्हणतायत की जी पेट्रोल लॉबी आहे भारतातली ती खूप श्रीमंत आहे आणि ती मला पेड कोलॅबोरेशन करून किंवा एक प्रकारचं कॅम्पेन माझ्या विरुद्ध चालवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. या इथेनॉलच्या कॅम्पेनला बदनाम केल्याचा प्रयत्न केला जातोय. शेतकऱ्यांना जो फायदा होणार आहे तो टाळण्यासाठी हे सगळं केलं जातंय असं ते म्हणतायत. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा फायदा वगैरे नंतरच्या गोष्टी आहेत. ज्या गाड्या तुम्ही E20 वरून E100 पर्यंत न्यायची चर्चा करताय त्या गाड्या शेतकऱ्यांच्या देखील आहेत. त्यामुळे इन दी एंड काय होणार आहे, शेतकऱ्यांचे 4 पैसे जरी मिळत असतील तरी त्याच शेतकऱ्याची गाडी रस्त्यावर देखील बंद पडणार आहे. त्यामुळे E85 किंवा E100 ला जायची गरज नाही. अगोदर भारतामध्ये फ्लेक्स फ्युएलवाल्या गाड्या तयार होऊ देत. जेव्हा गाड्या तयार होतील त्यानंतर या गोष्टींचा विचार करायला हरकत नाही. त्यामुळं या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत जी घाई झाली त्यामुळे नितीन गडकरी यांची इमेज डॅमेज झाली. ज्यांना पूर्वी भारताचे पुढचे पंतप्रधान म्हणून बघत होते लोक, त्यांच्याबद्दल आता मीम येत आहेत, त्यांच्याबद्दल आता निगेटिव्हली चर्चा केली जाते. या सगळ्या गोष्टींच्याबद्दल आणि या संपूर्ण इथेनॉलच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत आहे? इथेनॉलच्या बाबतीत भारताने किती अग्रेसिव्ह राहायला हवं, काय करायला हवं, काय पॉलिसी असायला हवी? तुम्हाला जे वाटतं, तुमचा अनुभव काय आहे इथेनॉलचा ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.